तर पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधून भाजपचे 6,000 कार्यकर्ते गेले आणि 200 मतदारसंघामध्ये त्यांनी रात्रीचा दिवस केला। त्यांच्या मेहनतीचं चीज झालं अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलंय। पश्चिम बंगाल आणि आसाममधील भाजपच्या देदीप्यमान विजयानंतर भाजपच्या मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये जल्लोष झाला। श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं गेलं। चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचं स्वागतही केलं आणि या यशाबद्दल नेते आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा उल्लेख करत रवींद्र चव्हाणांनी त्यांचं खास कौतुक केलंय। बंगाल आओ जाओ घर तुम्हारा और पकाओ खाओ बिर्याणी तो मुर्गा हमारा, अशा प्रकारचं सरकार हे त्या ठिकाणी ममता बॅनर्जींनी दिलं होतं। आज हा विजय भारतातल्या प्रत्येक राष्ट्रवादी शक्तीचा विजय आहे। भारतीय जनता पार्टीतील असणारे कार्यकर्ते की जवळजवळ बंगाली कार्यकर्ते 6,000पेक्षा जास्त कार्यकर्ते हे पश्चिम बंगालमध्ये गेले। 200 पूर्ण मतदारसंघामध्ये रात्रीचा दिवस केला आणि मी खऱ्या अर्थाने या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आज या सर्व ठिकाणी जो विजय मिळालाय हा विजय हा राष्ट्रीयत्वाचा विजय आहे, नॅशनॅलिटीचा विजय आहे असं मला वाटतं।